ही सगळी दंगाखोर जमली की घर नुसतं दणाणून जातं. जस्ट मोबाईलची गॅलरी चाळताना मुलांचे हे गोड क्षण दिसले आणि तुमच्यासोबत शेअर करण्याचा मोह चावरला नाही. तर हा आमचा स्पेशल, थोडासा जुना पण खूप गोड असा थ्रोबॅक व्लॉग. मुलांची गँग एकत्र आली की फुल ऑन मस्ती आणि धम्माल. आणि माऊच्या घरी आलं की माऊ काय खायला देते, भूक लागली. आंब्याचा सीझन चालू होता, मग काय मस्त आमरस पुरीचा बेत आखून टाकला. मी 2 तास इथे आंबे पाण्यात भिजवून ठेवले, अशाने आंब्याची उष्णता कमी होते. इथे मी जरा वेगळ्या पद्धतीने आमरस करणार आहे. 2 तास आंबे पाण्यातून भिजून झाल्यावर सगळ्या आंब्यांची नीट साल काढून घेतल्या आणि बारीक कापून एका भांड्यात सगळ्या फोडी काढून घेतल्या. इथे मी आमरस करण्यासाठी मॅशरचा यूज केला आहे. सगळ्या फोडी नीट मॅशरने मॅश करून घेऊन मस्तपैकी आमरस तयार झाला आहे. ना हात भरवण्याची झंझट, ना मिक्सरमधून काढण्याची गरज. एकीकडे मस्त बटाट्याची रस्सेदार चमचमीत भाजी केली आहे. ही भाजी जरा मी वेगळ्या पद्धतीने केलेली. तुम्हाला हिची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मग काय, सगळ्या गरमागरम मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्या तळून घेतल्या. पुऱ्या तळून झाल्या की नैवेद्याचं ताट तयार करायला घेतलं आणि कस्तुरीची लगेच लुडबुड चालू झाली. माऊ मला पहिले तिला ताट वाढून दिला आणि ताट वाढल्यानंतर तिची एवढी गोड रिॲक्शन बघून तर एकदम मस्तच वाटलं. वरण भात, रस्सेदार बटाट्याची भाजी, टम्म फुगलेली पुरी, आमरस आणि वरून तुपाची धार. आ हा हा, स्वर्गसुख. आणि त्याच्यात भर म्हणजे कस्तुरीची गोड रिॲक्शन. सगळे मस्त जेवण पटकन तयार झालं. आम्हाला जायचं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपट बघायला. महाराजांचा इतिहास बऱ्यापैकी माहीत असल्यामुळे त्यांना हा चित्रपट बघायला फार मज्जा आली. शेवटी सगळ्यांसोबत एक फोटो तर बनता आहे.